आज कॉलेजमध्ये असं काय झालं की ज्यामुळे सरांनी माझा दाखलाच हातात दिला. तर काय विषय पब्लिक, तर सपलाक विषयीच्या एका नवीन ब्लॉग मध्ये आपलं सर स्वागत आहे. आज होती आमच्या कॉलेजमध्ये आमची तोंडी परीक्षा, त्यामुळेच आज मी लवकरच चाललोय कॉलेजला. थोड्याच वेळात वडाप मिळालं, मग वडाप मध्ये बसलो आणि डायरेक्ट निघालो बघा कॉलेजला जाण्यासाठी. कॉलेजमध्ये येऊन बघतो तर काय, इथं तर डायरेक्ट दणका विषय चालू होता. मंडप करायचं काम चालू होतं, कारण की उद्या आहे गोविंदराव कॉलेजचं गॅदरिंग. त्यामुळे आपल्याला लय खुश होऊन बी काय उपयोग नाही, कारण की आपल्याला काय बघायला मिळत नाही. हायस्कूल सोडलं की बाकी सगळ्यांनी नो एंट्री असत्या. तोंडी परीक्षा असली तरी बी आपल्याला पेपर लेखीच द्यावा लागतो. हमारे यहाँ ऐसा ही होता है. आता कुठं तोंडी परीक्षा चालू झाल्या आणि त्यात ही मध्ये मध्ये भांडणं करल्यात. मम्मी ऐकते वे, मी पण मध्ये म्हटलो मुझसे प्यार करती है या नहीं करती है? नहीं, तेरा मुझसे प्यार है या नहीं है? मैं बाबा टिल्लू टिल्लू नाम मेरा बाबा टिल्लू. मराठीची तोंडी परीक्षा देऊन आम्ही आलं आमच्या डोक्यात न बसणाऱ्या विषयाची तोंडी परीक्षा द्यायला, म्हणजेच इंग्रजी विषयाची तोंडी परीक्षा द्यायला. इंग्रजीमध्ये कोणत्याही एका विषयावर माहिती सांगायची होती, म्हणून सगळ्यांची फाटून आता झालती बघा. आणि बघल तो पाठांतराच्या नादाला लागलेला. बाप रे, एवढी गर्दी का, कशासाठी? चला बघूया. एवढी गर्दी होण्याचं कारण म्हणजे आता आमच्या कॉलेजची झालती दाजी सुट्टी, त्यामुळे ही सगळी गर्दी इथे भरली होती. शाबाश बेटा, बहुत बढ़िया मुन्ना. शेवटी एकदाची सगळी सुट्टी संपल्या बघा आणि आता आम्ही चाललोय वर्गात. आणि आलो बघा आरटीच्या वर्गात, म्हणजेच रेडिओलॉजीच्या वर्गात. आणि आमच्या वर्गात ते पोरं कुठं काय करतील सांगता येत नाही. आता या वर्गातल्या सगळ्या सामानाची इस्क्रूवाडी तर करून ठेवल्यातच, आता शेवटी न राहिलाय तो पण सोडणं झाल्यात. मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. सुरुवातीला जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघितला की दाखवण्यात येतला, तो दाखवण्यात येतला व्हिडिओ नसून तर तो तोंडी परीक्षेचा व्हिडिओ आहे. उगाच बडी बडी बाता कराल तो. गजब टूबीबाज आदमी हो. चीटिंग करता है तू, चीटिंग 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 करता है तू. आजच्या व्हिडिओ मध्ये फक्त एवढंच. तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि फॉलो करून तुमच्या भावाला सपोर्ट करायला विसरू नका.